जय मल्हार 12वा खेळाडू पाठवा. संदेश आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. ते खानिवडे प्रीमियर लीग गाजवली होती दिलीपने. आज 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये काय कमाल करतील बघूया. कारण जय मल्हारची पाठी अजून कोरी आहे. तर एस रियल टायगर सरपडा 2 सामने 1 विजय आणि 2 गुण आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये असंच झालं होतं. जय बजरंग बिरवाडी 2 सामने दोन्ही हरले होते, परंतु त्यानंतरचे 2 सामने जिंकून त्यांनी क्वालिफाय केलं. संदेशच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउंड चौकार. विशालला चौकार येतोय आणि नंतर धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा येतात. पहिल्या चेंडूवर चौकार येताना इरादे स्पष्ट केलेले आहेत. कारण करो या मरो अशी लढत आहे ती म्हणजेच जय मल्हार माखणीसाठी. कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचाच आहे. तर विशाल अँड कंपनी हा सुद्धा सामना जिंकून त्यांना 4 गुणांसहित दिमागदार पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायची संधी आहे. परंतु बघूया. संदेश यावेळेला मात्र इंटू द गॅप खेळला जातोय. चेंडू पुढे सरसावलाय क्षेत्ररक्षक. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना विशाल आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडू 5 धावा. दिलीप खानिवडे गावातून नेहमीच क्रिकेट खेळताना आपण बघतोय. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळाला. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा प्रफुल्ल कडून आपण बघतोय. आणि 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 6 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. विशाल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय विशाल. संदेशसाठी आणि इथे बघूया साजन. झेल तर सुटलाय. 4 धावा सुद्धा गेल्यात. आता हा झेल खूप महत्वाचा होता. प्रयत्न खूप छान होते. झेल सोपा नव्हता कारण लॉंग डिस्टन्स चेस केलं होतं साजनने आणि हातामध्ये चेंडू आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला सुटलाय. संदेश यावेळेला आपण बघतोय. एक धाव येताना क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत बघा. पूर्णपणे शरीर चेंडूच्या समोर आणायचं, म्हणजे हातातून चेंडू सुटला तरी शरीराला लागेल. आणि हीच खरी कसोटी असते क्षेत्ररक्षकाची. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना 11 धावा धावफलकावर. दिलीपच्या बॅटमधून 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 13 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 चौकारांची 13 धावा. या ऐकूया आपण उर्वी डीजेला. थँक्यू डीजे थँक्यू. असं वाटतं की 10 वर्षापूर्वी आपण हळदीला जायचो तेव्हा अशी गाणी ऐकायला भेटायची. गोलंदाज येतोय जयप्रकाश. या वेळेला आपण बघतोय हवेच्या विरुद्ध षटकार. 6 धावा येतात. संदेश छोटा पॅक बडा धमाका. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन द बोर्ड. मूर्ती लहान पण फटके महान मारतोय हा फलंदाज. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते या 2 संघांदरम्यान. मिस्टर संदेश पाटील
चेंडू द्यायचा आहे, आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जयप्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळाला. सुरेख यष्टीरक्षण आपण बघतोय. जयकांत तरेचं, तर एका बाजूने जयप्रकाश पाटील 2 चेंडू 6 धावा. संदेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होताना. अवळीला आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. संदेशच्या बॅट मधून ह्या 4 धावा येताना आपण बघतोय. इनसाइड एज लागली, यष्टीरक्षकाला समजलं नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि 4 धावा येतात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 23 रन्स ऑन द बोर्ड. जयप्रकाश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना 23 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा संदेशच्या बॅट मधून 1 बाउन्स, चौकार. कमॉन डीजे. यावेळेला संदेश, सुरेख फटका बघायला मिळतो. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. दिलीपची काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस बघा दोघांचा सुद्धा. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जयप्रकाश आपण बघतोय. इथे संदेशने हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकाच्या समाप्तीखेर. 30 धावा धावफलकावर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा 40+ आग्री प्रीमियर लीग 2024. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. दाराशी गारी कोणाची, वहिनीची 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 दाराशी गारी कोणाची. दात गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची, दात गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची. थँक्यू डीजे, थँक्यू. विशाल पाटील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. संदेश, इथे झेल होईल का, तर झेल घेतलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संदेशचा. षटकार मारण्याच्या प्रयत्नात थोडासा हवेच्या विरुद्ध खेळला होता आणि त्याचंच कारण आपण बघितलं की 3ऱ्या टर्मला मात्र हा झेल होतोय प्रफुल्ल कडून. तैनात केला होता क्षेत्ररक्षक तिथे. संदेश बाद झाल्यानंतर धावांचा ओघ थांबेल का.
गोलंदाज विशालने आपलं काम केलंय, संदेशला बाद केलंय. इथे प्रवीण घरत आपण बघतोय सोनाव्याचा हा एक प्रयाण खेळाडू आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32, 32 धावा. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा प्रवीण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि जबरदस्त अप्रतिम 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर 34 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला 1 धाव परिपूर्ण केली जाते प्रवीणच्या माध्यमातून आणि 35 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विशाल पाटील चांगली कामगिरी करतोय कारण संदेश एक इन्फॉर्म बॅटर होता, त्याला बाद केलंय. इथे आपण बघतोय दिलीप बाद होतोय. दिलीप पाटीलचा छेल घेतला जातोय इथे आणि विशालने एकाच षटकामध्ये हे 2 गडी बाद केलेत. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. जाऊया उर्वी डीजेकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. संतोष नवीन फलंदाज. यावेळेला शेवटचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. म्हणजे या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये केवळ धावा आल्या त्या 5. एक बॉल आहे का रे? तर 5 धावांचं हे सुरेख षटक. 2 गडी बाद केले. 3 षटकांचा खेळ होतोय. 35 धावा धावफलकावर. या ऐकूया पुन्हा एकदा आपण एक सुमधुर गीत. यावेळेला आपण बघतोय प्रवीण घरत 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का प्रवीण घरत? तर डेफिनेटली या 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेनंतर धावसंख्या 37, 37 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपण बघतोय. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय परंतु इथे छेलबाद होताना प्रवीण घरतच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. Jump higher now, higher now, higher.
भूपेश मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. भूपेश घरात येतोय मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूने आपण बघतोय गोलंदाज आहे मंगेश. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 37 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघणार आहोत, ते म्हणजेच मंगेशला. सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु लॉंग डिस्टन्स चेस करावं लागेल जयप्रकाशला. इथे चेंडूने मात्र शर्यत जिंकलेले आहे. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 41, 41 धावा धावफलकावर आपण बघतोय. 41 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना आहे रिहान सुपर किंग बहाडोली आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. चला, दोन्ही संघाचे संघनायक 5 षटकांनंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता जसा पहिला चेंडू खेळला होता. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. एक धाव तर येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 43, 43 धावा 4 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर षटक संपलेला आहे. त्रेचाळीस धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. तर उमेश गरत होता गोलंदाज, माफ करा. तर 12वा खेळाडू तुम्ही पाठवतील तर कृपया प्लीज नावं व्यवस्थित सांगा, कारण आता खानेवड्यावरून फोन होता की आमच्या गावातला हा उमेश आहे, तुम्ही मंगेश नाव घेतात. तर कृपया प्लीज 12वा खेळाडूने नावं व्यवस्थित सांगा, कारण त्यांचे घरचे त्याला बघतात की आमचा मुलगा गोलंदाजी करतोय ना, नाव दुसऱ्याचं घेतात. तर यावेळेला आपण बघतो जयकांत रे. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांची धावगती काय सुरेख आहे. संतोष आणि भूपेश. एक माकण्याचा आहे तर भूपेश सरपड्याचा. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तर जयकांत रे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे संतोषला बाद केलंय. भूपेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेले आहे. गरज होती का? येणारे 4 चेंडू नक्कीच दर्शवले जातील. तर 4 चेंडू मध्ये भूपेश कशा पद्धतीची फलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल. काल अशाच पद्धतीची स्ट्राईक घेऊन थोडासा सामना बॅकफुटवर गेला होता. प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघतोय भूपेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, परंतु डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा. अवघडीला आपण बघतोय चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येताना आणि या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 49, 49 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयकांत रे.
वेळेला आपण बघतोय एक धाव येताना भूपेश मधून धावसंख्या 50. विजयासाठी किती धावांचं लक्ष समोर असेल, शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. या धावसंख्येवर विजयासाठी 30 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष समोर असेल. 30 चेंडू 53 धावा. चला रिहान सुपर किंग बहाडोली आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा नाणेफेकीसाठी या दोघांनी सुद्धा तर लगातार 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. इथे आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून हे बक्षीस आहे. तर मित्रांनो, लगातार 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक करा आणि 500 रुपयाचं बक्षीस मिळवा. रिहान सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला 2 बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. चला 3.5 झालेले आहेत.
काल उद्घाटन झाला, सकाळी सामने लेट सुरू झाले तरी सुद्धा 10 सामने वेळेच्या आधी पूर्ण झाले होते. तर आता 3:25 झालेले आहेत. तर कृपया प्लीज आपण थोडी घाई करा. तर किरण येतोय गोलंदाज. यावेळेला विशालच्या बॅट मधून चेंडू 1 बाउन्स चौकार. विशाल पाडेल इज ऑन फायर. हे विशालचं घरचं मैदान आहे. या घरच्या खेळपट्टीवर कित्येक वर्ष झाली खेळतोय आणि आज त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ सुद्धा केलाय. त्याला माहिती आहे इथून सामना जर हरले तर मात्र पुढील दोन्ही सामने जिंकायचे आहेत. पुढील एक सामना आहे तो जिंकावाच लागेल. त्यामुळे इथे जर विजय मिळवला तर मात्र पुढचा मार्ग हा सुकर होतोय. आता इथे पुन्हा एकदा विशालच्या बॅट मधून 6 धावा. षटकार. विशाल पाटील इज ऑन फायर. 2 चेंडू 10 धावा. जय मल्हार माकडे पूर्णपणे बॅकफुटवर. व्हाईट वॉश मिळतोय की इथे पलटवार होतोय जय मल्हार कडून. 2 चेंडू मध्ये 10 धावा. ह्याच विशालने बहाडोलीला आग्री प्रीमियर लीग मध्ये सुपर ओव्हर गाजवली होती. आणि तोच विशाल पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकायला सुरुवात केली या उन्हामध्ये त्याने. पहिला चौकार त्यानंतर षटकार. +40 आग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 2 चेंडू आणि 10 धावा. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावलेले आहे 10 या धावसंख्येवर. इथून पुन्हा एकदा मात्र विशालच्या बॅट मधून येतोय चेंडू 6 धावांकरिता. सामना लवकर संपवण्याच्या तयारीत दिसतोय हा विशाल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. माफ करा 4 आणि 1 डॉट बॉल आणि 2 षटकार आणि 1 चौकार. म्हणजे तब्बल 16 धावा आलेल्या आहेत.
जतीन किणी, साहिल पाटील हे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे डिजिटल स्कोरर आहेत आणि कित्येक वर्ष सातत्याने आपण बघतोय की हे स्कोरिंगचे काम करतायत आणि एका बाजूने आमचे अमर पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत कॅमेऱ्याकडे कमी लक्ष आणि दुसरीकडे जास्त लक्ष असणारे आमचे मुनीत कुडू, त्यांना तोडीस साते सात तोडीस तोड त्यांचे आहेत. गुरु म्हणायला हरकत नाही कपिल पाटील. एक हातात कॅमेरा आणि एक हातात मोबाईल हे हँडल करणं सोपी गोष्ट नाही. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळतायत खराब चेंडूचे संकेत. आज संध्याकाळी साखऱ्याला सर्व मार्गस्थ होतील कारण आज शनिवार आहे आणि आगरी प्रीमियर लीगचे खजिनदार रुपेश पाटील हे आपल्या नवीन घरामध्ये आज गृहप्रवेश करणार आहेत. तर तिथे संध्याकाळी जावं लागेल म्हणून थोडेसे लवकर सामने संपवा. आणि उद्या किशोर वजे साहेबांच्या सुपुत्राचा विवाह पित्तर्थ त्यांनी रिसेप्शन ठेवलेलं आहे. तर उद्याचा दिवस सगळे तिथे असतील. तर धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर तब्बल 17 धावा झालेल्या आहेत. विशाल पाटीलच्या नावावर 16 आणि मंगेश यांच्या नावावर मात्र अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेले नाहीत. चला मित्रांनो घाई करा प्लीज. जय मल्हार माकणे संघाला नम्र विनंती असेल कारण आपण खूप उशिराने चाललोय. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर संदेश आपण बघतोय. उमरोळीचा हा एक स्टार गोलंदाज आहे. इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर इथे त्रिफळाचित केलं गेलंय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली गेली. संदेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा छोटा पॅक बडा धमाका म्हणून याला संबोधलं जातंय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज उमेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. उमेशच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. संदेश पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर. इथे आपण बघतो विशालच्या बॅट मधून एक धाव येताना संदेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20.
या वेळेला विशाल पाटील इज ऑन फायर होतोय. चेंडू 6 धावांकरिता षटकार आणि धाव संख्या आपण बघितली तर तब्बल जाऊन पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवर. आणि या स्पर्धेतील हा 59वा षटकार आहे. आणि 146 चौकार आलेले आहेत या स्पर्धेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी 26 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. इथे बघूया झेल होईल का. दिलीप पाटील, विशालचा झेल सुटलेला आहे. इथे हा झेल नाही तर हा सामना सुटलेला आहे तुमच्या हातातून. सामना सुटला म्हणजे टुर्नामेंट सुटली आणि टुर्नामेंट सुटली म्हणजे तुम्हाला सुद्धा घरी जावं लागेल. मग उद्याच्या दिवसात जर खेळायचं असेल तर विशालला बाद करणं खूप महत्वाचं आहे. षटक संपलेला आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 31 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर आहे. 18 मध्ये 22 चुका होत नाहीत, परंतु जाणून बुजून तर केल्या जात नाहीत. होतात चुका, कारण माणूस आहे. परंतु विशाल सारख्या फलंदाजाला जीवदान म्हणजे कुठेतरी आता जखमीवर मीठ चोळायचं काम करेल. 18 मध्ये 22. चला मित्रांनो, घाई करा थोडीशी. या षटकामध्ये किती धावा येतील हे बघणं महत्वाचं असेल. थोडा लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न दिसतोय विशालचा. संदेश गोलंदाज, जय मल्हारचे सर्वे सर्वा. माकडे प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती संदेशने आणि अंतिम फेरीमध्ये विजेता झाला होता त्यांचा संघ. यावेळेला विशाल, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय संदेश. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येते. 1 धावाने धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 16 चेंडू मध्ये 20 धावा. पुन्हा एकदा विशाल. इथे आपण बघतोय चेंडूच्या खाली तर प्रवीण घरत आहे, परंतु थोडासा मात्र जजमेंट आहे तो चुकलेला आहे. आणि बघा संदेश किती लांबून धावत आलाय चेंडूला अडवण्यासाठी. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या धावसंख्येवर. प्रवीण कडून ही अपेक्षा नसेल संघ सहकार्यांना, परंतु एखाद्या खेळाडूला जीवदान मिळायला लागलं की मग त्या खेळाडूला 1 नाही 2 नाही तर 3-3 4-4 सुद्धा जीवदान मिळतात. त्यातलाच हा एक आहे. विशाल 2 झेल सुटलेले आहेत. इथे बघा, हा फक्त गोलंदाजने चेंडू हातातून सोडून दिला होता. दिशा देण्याचं काम विशालने केलं. 4 धावा आल्या आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 39.
14 चेंडू आणि 14 धावा. चला विशाल घाई करा, चेंडू आलेला आहे. 14 चेंडू 14 धावा. SS रिअल टायगर सरपडा. विशालने ठरवलं होतं की मला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं आहे आणि सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. रोहन पाटील माकड्यावरून सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. खूप चर्चा आहे या लीगची. इथे फक्त दिशा दिली, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता 13 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू 10 धावा. स्प्रे कुठे असेल तर घेऊन यायचा आहे. 13 चेंडू आणि 10 धावा. अव्वलीला आपण बघतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता विशालचा. एक धाव येते शेवटच्या चेंडूवर लेगबाच्या स्वरूपामध्ये. विजयासाठी आता आपण बघितलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये साहिल पाटील आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू 9 धावा. या ऐकूया आपण उर्वी डीजेला. गवळीला डाऊन द लेग मारा होता. पंच वळतायत. खराब चेंडूचे संकेत. आता 8 धावा दूर आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका येईल का विशालच्या बॅट मधून, कारण प्रयत्न तर तोच होता मोठा फटका खेळण्याचा. गवळीला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. 6 धावांकरिता षटकार येतोय. विजयासाठी फक्त 2 धावा दूर. SS रिअल टायगर सरपाडा. 15 चेंडू आणि 42 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते ती विशालेच्या रूपाने. चेंडू द्यायचा आहे जुना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विशालसाठी. हा चेंडू होता इनफिल्डच्या वरून षटकार. 6 धावा येतात. 48 धावांवर नाबाद राहिला तो म्हणजेच विशाल पाटील. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विशाल आपण यायचा आहे.